चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आजच्या भागामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर तुम्हाला माहितीच आहे, तर त्याबद्दल शंका नाही. पण सर्वांनी आपले हे जे लेक्चर आहेत हे लेक्चर आवर्जून बघत जा, कारण तुम्ही जेवढे लेक्चर व्यवस्थित बघाल आणि दिलेले जे काय मुद्दे आहेत, मी जर म्हटलं या मुद्द्यावरती तुम्ही कमेंट करायला पाहिजे, मला तुम्ही सांगायला पाहिजे, तर आवर्जून तुम्ही तसं सांगत जा. जेणेकरून काय होईल माहिती आहे का, की मलाही असं लक्षात येईल की तुम्ही अतिशय काळजीपूर्वक आपले हे जे लेक्चर्स आहेत हे पाहत आहात. आणि मग येणाऱ्या काळामध्ये आपण चांगल्या पद्धतीने वेगवेगळे परीक्षाभिमुख असे जे काय लेक्चर्स आहेत ते तुमच्यासाठी आवर्जून एकदम फ्री मी टाकेल. ओके, तुम्ही चांगला प्रतिसाद दिला तर. बघा आता मित्रांनो, इथे काय म्हटलंय, देशांतर्गत खेळाडूंसाठी वार्षिक करार प्रणाली जी आहे, ही प्रणाली सुरू करणारी भारतातली पहिली राज्य क्रिकेट संघटना कोणती आहे? परत एकदा क्लिअर करा. बघा, भारतातली राज्य क्रिकेट संघटना अशी आहे की ज्या संघटनेने काय केलेलं आहे तर वार्षिक करार प्रणाली ही जी आहे ही करार प्रणाली सुरू केलेली आहे. म्हणजे एखादा खेळाडू घ्यायचा आणि तो एका वर्षासाठी स्वतःकडे असेल आणि त्यांच्यामध्ये ॲग्रीमेंट प्रामुख्याने झालेली असेल, तर अशी जी काय संघटना आहे त्या संघटनेचं नाव आहे मुंबई क्रिकेट असोसिएशन. तिचा लोगो बघून घ्या. चला पुढे. कळालं सर्वांना? आता बघा, एप्रिल 2026 हे जे वर्ष आहे, या वर्षामध्ये इस्माईल ओमर हे खूप महत्त्वाचं नाव आहे बरं का. इस्माईल ओमर गुहेलेह अशा पद्धतीचं हे नाव आहे. आणि इस्माईल हे जे आहेत हे सलग 6व्यांदा कोणत्या देशाचे अध्यक्ष झालेले आहेत ते तुम्हाला विचारलं जाईल परीक्षेमध्ये. ही व्यक्ती आहे ती. आणि हे जे आहेत हे प्रामुख्याने जिबुती नावाचा जो देश आहे या देशाचे ते काय झालेले आहेत, अध्यक्ष झालेले आहेत. कळालं सर्वांना? आता लक्षात ठेवा, या जिबुतीमध्ये काय आहे माहिती आहे का, की 75 वर्ष जर एखाद्या व्यक्तीने कंप्लीट केले तर त्या व्यक्तीला अध्यक्ष म्हणून निवडता येणार नाही, अशा प्रकारे त्यांच्या राज्यघटनेमध्ये लिहिलेलं होतं. पण विषय असा झाला की या महाशयांचं वय 75 पेक्षा अधिक झालं. म्हणजे 75 पेक्षा अधिक म्हणजे 77 सध्या वय झालं. आणि मग यांनी असं केलं की हा जो नियम आहे हा नियमच त्यांनी काय केला, रद्द करून टाकला. आणि वय जे आहे त्यांनी वय 77 पेक्षा अधिक म्हणजे निश्चित केलेलं नाही सध्या तरी. आलं का लक्षात? घटना दुरुस्ती करून असं केलंय. आणि मग ही व्यक्ती नव्याने म्हणजे परत एकदा 6व्यांदा अध्यक्ष म्हणून काय झालेली तर निवडून आलेली. आता बघा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तात्या, ज्यांना तुम्ही काय म्हणताय डोनाल्ड ट्रम्प, यांनी कोणत्या शहरात आर्क डी ट्रम्प, बघा आर्क डी ट्रम्प ही जी या नावाच्या प्रस्तावित भव्य आणि सोन्याने मढवलेल्या विजयी कमानीच्या योजनाचं अनावरण या ठिकाणी केलेलं आहे. लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणाल की यांनी अशा प्रकारची ही जी विजय कमान आहे आणि तिला सोन्याचा लेप लावलाय, तर अशी विजय कमान का बरं त्यांनी म्हणजे तयार केली? तर त्याचा उद्देश असा आहे मित्रांनो, कारण अमेरिकेच्या स्वातंत्र्याला 250 वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहेत. आणि त्याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प म्हणजे तात्यांच्या डोक्यात जरा एक भ्याड आहे. कोणतं आहे की त्यांना असा गैरसमज आहे की इराणला आम्ही नेस्तानाबूत केलंय, इराणच्या युद्धामध्ये आम्ही स्वतः जिंकलेलो आहोत, जागतिक लेवलला आमची पॉवर खूप अधिक आहे. आणि त्याही विजयाचा जो काय आनंद आहे हा आनंद यांच्या गगनात मावत नाही आहे. आणि म्हणून असा कुटाणा ते करत राहत आहेत. आणि लक्षात ठेवा, त्यांनी ही जी कमान आहे ही कमान वॉशिंग्टन DC या ठिकाणी तयार केलेली. आपण थोडंसं पुढे जाऊयात. बघा, 2025-26 या आर्थिक वर्षात भारतात सर्वाधिक पेटंट अर्ज दाखल करण्यात कोणते राज्य अव्वल स्थानी आहे किंवा अव्वल दर्जाचं ठरलेलं आहे? पेटंट म्हणजे काय असतं? एखादा जर शोध लावला तर तो शोध स्वतःच्या आपल्या नावावर करून घेणं किंवा आपली मालकी हक्क जो आहे
तो गाजवणं, आणि त्यालाच आपण पेटंट म्हणालो साध्या भाषेमध्ये. आणि हे तमिळनाडू या राज्याने मोठ्या प्रमाणात पेटंटसाठी काय केलेले आहेत, ॲप्लिकेशन केलेले आहेत. आणि एकूण भारताचा विचार केला तर भारतामध्ये 1,43,000 एवढं पेटंट जे आहे हे पेटंट भारताच्या नावावरच. आलं का लक्षात? जगात अग्रेसर असा आपलाच देश आहे पेटंटच्या संदर्भात. पुढे, कोणत्या संस्थेने उत्कर्ष 2029 नावाची आपली नवीन मध्यम मुदतीची नीती जी आहे ही नीती काय केलेली, सादर केलेली आहे? आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं त्याचं करेक्ट उत्तर आहे. म्हणजे RBI. म्हणजे काय? RBI असं त्याचं उत्तर आहे. आणि RBIने काय केलं माहिती आहे का? लक्षात ठेवा, ही उत्कर्ष 2029 म्हणजे 2029 पर्यंत त्यांचा असा मोटिव्ह आहे की आमची ही जी बँक आहे RBI बँक आहे ही जगात 1 नंबरची बँक असेल आणि जगात व्यवहार करणारी बँक असेल, जागतिक लेवलला पेमेंट ट्रान्सफर करणारी ही बँक ठरणार आहे 2029 पर्यंत. ओके, बघा, अ रोड मॅप फॉर इंडियाज फायनान्शियल फ्युचर असं इथे म्हटलंय. आणि RBI's उत्कर्ष 2029 या पद्धतीने आपण असं म्हणू शकतो. लक्षात घ्या, इथं डॉलर पण दाखवलेले आहेत, यावरून तुमच्या लक्षात येईल. आपण पुढे जाऊयात. बघा, एप्रिल 2026 मध्ये महान खेळाडू विक्टर ॲक्सेलसेनने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन मधून नुकतीच काय केलेली, निवृत्ती जाहीर केलेली आहे. आणि तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर तो डेन्मार्कचा आहे. आता या महाशयांनी निवृत्ती का बरं जाहीर केली तर निवृत्ती यासाठी जाहीर केली की आजाराचं कारण दिलं. निश्चितच त्यांना म्हणजे पाठीमध्ये पेन होत होती आणि म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, आता राजीनामा दिलेला आहे. आपण पुढे जाऊयात. भारताच्या 2026च्या ब्रिक्स अध्यक्षपदी मुख्य संकल्पना किंवा अध्यक्षपदाची मुख्य संकल्पना काय आहे? संकल्पना म्हणजे थीम काय आहे तर थीम बऱ्याचदा परीक्षेला विचारलं जातं. लवचिकता, नवोन्मेष आणि सहकार्य आणि शाश्वतेसाठी उभारणी अशा प्रकारची जी काय थीम आहे ही थीम तुमच्या लक्षात येईल. 15 एप्रिलला आपण ही जी कॉन्फरन्स आहे ही घेतली होती. फर्स्ट ब्रिक्स हेल्थ वर्किंग ग्रुप मीटिंग म्हणत आहे आणि जी कुठे आयोजित केली होती, नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केली होती, ऑनलाईन होती. दिसायले सर्वांना. चला पुढे, भारतातील पहिल्या ओपन ॲक्सेस क्वांटम रेफरन्स फॅसिलिटी. आता एवढी ही जी म्हणजे हे आहे, एक कॉन्सेप्ट आहे, या इनिशिएटिव्हचं उद्घाटन जे आहे ते उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलंय? आता या मुख्यमंत्र्यांवरून तुमच्या लक्षात येईल, थोडंसं ब्लर या ठिकाणी इमेज तुम्हाला दिसत आहे, ते आंध्र प्रदेशचे हे आहेत मुख्यमंत्री. मला कमेंट करून सांगा बरं काय त्यांचं नाव आहे. तर आता पुढे, 2026च्या ICC महिला T20 विश्वचषकाचे यजमानपद कोणता देश भूषवणार आहे तर प्रामुख्याने इंग्लंड आणि वेल्स हे 2 देश आहेत आणि हे 2 देश भूषवणार आहेत. लक्षात घ्या, ठीक आहे. ICC वुमन्स T20 वर्ल्ड कप. ओके, इंग्लंड आणि काय वेल्स 2026. चला, जून जुलैमध्ये होणार त्या स्पर्धा. आणि 2026च्या महिला T20 विश्वचषकात एकूण किती संघ खेळतील तर ते 12 संघ खेळतील. किती संघ खेळतील? 12 संघ खेळणार आहेत. लक्षात घ्या. आणि किती सामने होणार तर 46 सामने होणार, हे देखील लक्षात राहू द्या. आलं का लक्षात? भारत आणि पाकिस्तान हा सामना पण होणार आहे आणि निश्चितच बघायला तयार राहा येणाऱ्या काळामध्ये. तर आपण आपलं हे जे लेक्चर आहे या ठिकाणी आता स्टॉप करूयात, या ठिकाणी थांबतो. काही अडचण आल्यावर आम्हाला तसं तुम्ही कळवत जा. ओके, धन्यवाद.